औरंगाबाद खंडपीठाने 2022 साली दिलेल्या निर्णयानुसार ब वर्गातून निवडून आलेल्या संचालकाला चेअरमन होता येत नाही। त्र्याहत्तर ड प्रमाणे निकाल दिलेला असून अजित पवारांची निवड ही बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप सहकार बचाव पार्टीचे प्रमुख चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी केले। आत गेल्यानंतर अर्ज त्यांचे आले, अर्ज आल्यानंतर त्यांनी छाननी सुरू केली। छाननी सुरू असताना मी माझा तक्रारी अर्ज दिला आणि तक्रारी अर्ज दिला आणि त्यात मी सांगितले त्यांना की औरंगाबादच्या खंडपीठानं 2022 साली एक निर्णय दिलेला आहे। व वर्गातून किंवा अशा सोसायट्यातून जरी कोणी संचालक निवडून आला तरी त्याला चेअरमन म्हणून होता येत नाही असा 73 ड प्रमाणे निकाल दिलेला आहे। लक्षात आलं का? हे आपण त्यांना दिलेले, परंतु त्याला रेटून करायचं असल्यामुळं त्यांनी आपलं हे सगळं चालवलेलं आहे। वास्तविक कायदेशीर नाही, चुकीचं आहे। आता एकीकडे तुम्ही आक्षेप घेताय, परंतु हा निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता। दुसरीकडं त्यांनी सांगितलं की दत्तात्रय भरणे देखील ब वर्ग गटाचे उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे चेअरमन झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी पुढचे पण सांगितलं होतं सहकार खातं त्यांच्याकडे नाही, खातं त्यांच्याकडे असेल, दत्ता भरणे झाले असतील, त्यांनी चूक केली म्हणजे आपण करायची का? त्यांनी चूक केली, आपण चूक करायची का? नियमानं काय असं देऊ द्या ना। तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला, अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? काय नाही, पोच दिली। आक्षेप आहे तुमचा? अधिकाऱ्यांनी पोच दिली। काय न्यायालयीन लढाई आपण लढणार आहात योग्य वेळेला जाहीर करू। तुम्ही आता इथून पुढे कोणाकडे तक्रार करणार आहे? योग्य वेळेला जाहीर करू। पण आता एकंदरीत जर बोलायचं झालं तर तुमचं एकमेव उमेदवार तुम्ही निवडून आलेला नेमका आक्षेप घेण्याची नेमकी कारणं काय आहेत? कारखान्याचं कामकाज कायदा पोटनियम ह्याचमधून चालावं, कोणावरती अन्याय होऊ नये, न्याय मिळावा, संस्था व्यवस्थित चालावी, लक्षात आलं का? असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून सभासदाला 2 पैसे अधिकचे मिळावे। खंडपीठाचं जजमेंट कधीच आहे? 22 सालचे। 2022 ही जी झालेली चेअरमन निवड चेअरमन निवड 100% बेकायदेशीर आहे। त्या निवडीमध्ये खऱ्या अर्थानं आमचे एक उमेदवार आदरणीय अण्णा जरी आले असतील तरी त्यांना जो अजेंडा दिला होता त्या अजेंड्याबरोबर कार्यक्रमाचा वेळ दिलेली नव्हती अधिकाऱ्यांनी आणि त्या अजेंडा पाठीमागं वेळ दिली जाते। अर्ज कधी घेणार, अर्ज स्वीकारण्याची वेळ 15 मिनटं, छाननीची वेळ 15 मिनटं, नंतर माघारीची वेळ। आज इथे एक अर्ज आला म्हणून विषय राहिला नाही, परंतु नेहमी 2 अर्ज येतात, त्यावेळेला ती वेळ द्यावी लागते। हा कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणे त्यांनी वेळ दिलेली अजेंड्याबरोबर आम्हाला कळवलं नाही, तरी परंतु त्या ठिकाणी अण्णांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर जर आरओ म्हणत असतील किंवा ऑब्जेक्शन नंतर आले आणि आत्ता आम्हाला पत्र मिळतं आहे कारखान्याचं की 3 वाजून 15 मिनटापर्यंत अर्ज स्वीकारणे, 3:15 ते 3:30 छाननी, 3:30 नंतर उमेदवारी आणि 3:45ला 3:30 नंतर माघार आणि 3:45ला डिक्लेअर करणार। हे टायमिंग त्याच्यामध्ये दिले, वास्तविक हे अगोदर दिलेलं नाही, म्हणजे हा फ्रॉड आहे। दुसऱ्या बाजूनं अर्ज दिलेला अर्ज असताना सुद्धा आरओनं रेटून आपला कार्यक्रम करायचा प्रयत्न केलेला आहे, केवळ सत्तेच्या दबावापोटी म्हणावं लागेल आणि त्याच्यामध्ये उशिरा अर्ज आला मानलं जाते, हे उचित नाही। अगोदरांना जाऊन सभागृहात बसलेले आहेत आणि असं असताना जे कायद्याला धरूनच ते व्हावं। अर्ज दिलेला आहे आणि आपण सगळे इथं होता, अण्णा काही उशिरा आले नाहीत मिटिंगला, अर्ज उशिरा द्यायचे कारण नाही। आणि दुसरी गोष्ट, त्याच्याबरोबर केंद्र सरकारने एक कोड ऑफ कंडक्ट म्हणून आहे मिनिस्टरसाठी, केंद्राच्या आणि राज्याच्या यांच्यासाठी एक कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांना चेअरमन होता येतं का नाही ते सुद्धा लिहिलेलं आहे। जर केंद्र सरकार काही गोष्टी खरेदी करतं देतं ते त्या मिनिस्टरचे संलग्न असतील विषय तर त्याला त्याच्यामध्ये सहभाग घेता येत नाही। साखर उद्योग हा साखर
केंद्र सरकार खरेदी करतं, त्याच्यावर त्यांचे बंधनं आहेत केंद्राची आणि राज्याची. असं असताना या ठिकाणी चेअरमन होणं ही बेकायदेशीर आहे काय. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आज उपमुख्यमंत्र्यांची झालेली निवड ही बेकायदेशीर आहे. आणि चेअरमन पदावर झाले ते निवडून आले इतपत बरोबर आहे, पण ही माळेगाव कारखाना फेडरल संस्था नाही. 73D कलमाप्रमाणे त्यांना चेअरमन होता येत नाही. आणि 73A 8 आणि 9 या 2 सेक्शनप्रमाणे ही त्यांना ते माळेगाव कारखान्याचे अवर्ग सभासद नाहीत. त्यांनी कधीही ऊस पुरवठा केलेला नाही. आणि ते ज्या संस्थेतून आलेले आहेत प्रतिनिधी म्हणून त्या खरेदी विक्री संघानं सुद्धा कधीही माळेगावला ऊस पुरवठा केला नाही. त्यामुळं या कलमाखाली त्यांना चेअरमन होता येत नाही. यांची चेअरमनशिप आज डिक्लेअर केली त्यांनी तर बेकायदेशीर आहे. आणि ती बेकायदेशीर चेअरमनशिप करताना पुढची भूमिका आम्ही डिक्लेअर करणार योग्य वेळी जयदीप. परंतु या पद्धतीने जणू काय हे 20 निवडून अवर्गातनं आलेले उमेदवार आहेत, एकही त्याच्यात पात्र नाही का. आणि हे झालेली निवड बेकायदेशीर आहे एवढं निश्चित. त्याच्या संदर्भात आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे, कोड ऑफ कंडक्टची कॉपी दिलेली आणि हे सुद्धा दिलेलं आहे. अर्जसुद्धा आमचा 22मध्ये दिलेला निर्णय खंडपीठानं तो आरवर लागू होतोय. त्यांनी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही.